इथं व्हिडिओत बघा तुम्हाला लिपसिंग दिसते किंवा मी ओठ हलवते असं दिसते आणि मी नंतर इथं व्हॉइस ओव्हर करते. ते त्याची कशामुळे तर मी जो काल व्हिडिओ केला तर तो मी माईक लावून व्हिडिओ केला, त्याच्यामुळे मी इथं व्हिडिओतच सगळं बोलत होते. मी नंतर व्हॉइस ओव्हर करणार नव्हते, त्याच्यामुळे मी इथं व्हिडिओ चालू असतानाच बोलत होते. पण हा माईक कधी डिस्कनेक्ट झाला की जोडलाच गेला नाही ते मला समजलंच नाही. त्याच्यामुळे मी अशीच बडबड करत राहिले आणि शेवटी जेव्हा संपला व्हिडिओ तेव्हा मला समजलं की जो आपण माईकमध्ये कनेक्ट केलं होतं ते कनेक्ट झालंच नाही आणि आपला आवाजच येत नाही. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला असा दिसतोय. खरं तर हे असं चांगलं वाटत नाही आहे की मी व्हॉइस ओव्हर देते आणि इथं व्हिडिओमध्ये वेगळी ओठांची हालचाल होती आहे. मी व्हॉइस ओव्हर द्यायचा असेल तर व्हिडिओमध्ये मी अजिबात बोलत नाही, पण जेव्हा मला व्हॉइस ओव्हर द्यायचा नसतो तेव्हाच मी असं व्हिडिओत बोलत असते. पण ते माईक डिस्कनेक्ट झाल्यामुळे व्हिडिओ काढला होता, त्याच्यामुळे मी म्हटलं आता डिलीट नको मारायला, जसा आहे तसाच आपण हा व्हिडिओ अपलोड करूया, म्हणून मी थोडंसं वेगळं वाटत आहे. तर त्याच्याबद्दल आता मी काय म्हणू, दिलगिरी तर व्यक्त करतेच, पण ते मलाच चांगलं वाटत नाही. पण आता हे एवढा मोठा व्हिडिओ केला आहे तर डिलीट मारायचा ते पण थोडंसं जीवावर आलं, म्हणून मी चला यालाच व्हॉइस ओव्हर करत आहे. तर आज मी तुम्हाला आंब्याचा रस, आता प्रत्येक ठिकाणी आंबे आहेतच, आंब्याचा सीझन चालू आहे आणि तो नेहमी आपण असा आंबा पिळून किंवा मिक्सरला लावून या पद्धतीने करत असतो, पण याच्यातली कुठलीच पद्धत वापरायची नाही आहे. आणि आंबा एकदम आमरस एकदम सोप्या पद्धतीने नवीन ट्रिक वापरून मी तुम्हाला दाखवणार आहे. ना तो काळा आमरस पडणार, ना तुम्हाला बादणार, ना मिक्सरला फिरवायची गरज आहे, ना हाताने दाबायची गरज आहे. तर मी या झाऱ्यातून हा आमरस तयार करणार आहे. तर हा आहे स्पायडर झारा. हा झारा मला वाटते प्रत्येकाच्याच घरात असतो आणि याच्यातून अगदी पटकन 1-2 मिनटाच्या आत तुम्ही आमरस फार पटकन करू शकता. तर तो कशा पद्धतीने करायचा हे मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि कसा मी आमरस केलेला आहे किंवा काळा पडू नये म्हणून मी काय करते किंवा बाधू नये म्हणून मी काय करते हे तुम्हाला नक्कीच पुढे दिसेल. तर चला आता मी आमरस करायला घेणार आहे. तर त्याच्या आधी मी हे आंबे आहेत, जेवढे आंबे पाहिजे होते तेवढे मी एका भांड्यात मी असे आंबे भिजायला ठेवले होते आणि स्वच्छ ते धुवून घेत आहे, कारण आंब्याला चीक वगैरे असतो आणि आंब्याचा गुणधर्म हा उष्णतेचा असल्यामुळे त्याची उष्णता कमी व्हावी म्हणून कमीत कमी अर्धा तास तरी आंबा आपल्याला भिजत ठेवायचा आहे किंवा पाण्यात ठेवायचा आहे, म्हणजे त्याचा चीक पण निघतो आणि त्याच्यातली उष्णता जी आहे ती पण कमी होते. आणि नंतर आंबे मी धुवून घेतल्यानंतर इथं मी हा असं चाकूनी आंबा हा वरची साल काढून घेत आहे. तुम्ही चाकूनी नाही काढायची तर तुम्ही अशीच साल बोटाने काढली तरी पण चालेल किंवा पिलरने एकदम हलक्या हाताने साल काढली तरी पण चालेल. या अशा पद्धतीने जेव्हा आपण रस करू तेव्हा आंबा पूर्ण आपल्याला घट्ट पाहिजे, असा अजिबात कुठेही दाबला गेलेला आंबा आपल्याला पाहिजे नाही, तरच हा रस छान व्यवस्थित होईल आणि त्याची साल निघेल आणि सालीला बिलकुल गर जाणार नाही. तर असेच हे घट्ट असे आंबे होते, म्हणजे एकदम असे कुठेच दबलेले नव्हते आणि सालीला पण बिलकुल काही गर राहिलेला नाही. मी असेच सगळे आंबे जे आहेत ते सोलून घेतले. हे बघा मस्त असे सोलून घेतलेले आहेत. आता मी तो स्पायडर झारा आहे त्याच्यात मी आता ह्या आंबा जो आहे तो असा घासून घेणार आहे. तर मी हा काचेचा बाऊल घेतला आहे. काचेच्या बाऊलमध्ये मी आंब्याचा रस करणार आहे. आंब्याचा रस काचेच्या बाऊलमध्ये जर घेतला तर अजिबात काळा पडत नाही. स्टीलच्या भांड्यात पण इतका काळा पडत नाही, पण काचेच्या भांड्यात घेतला तर तो बिलकुल काळा पडत नाही. म्हणून मी खाली काचेचं भांडं घेतलेलं आहे आणि वरून हा झाऱ्यावरून मी हा आंबा जो आहे तो अशा पद्धतीने मी फिरवत आहे. तुम्ही गोल फिरवला तर पटकन होतो, पण हा सटकत होता कारण काचेचं पण भांडं होतं आणि भांडं मोठं आणि झारा छोटा होता, त्याच्यामुळे तो गोल फिरत नव्हता. म्हणून मी असंच फिरवून घेतलं, पण इतक्या पटकन होतो. तुम्हाला खाली दिसत आहे आंब्याचा रस पण खाली छान पडत आहे आणि खूप म्हणजे खूप पटकन होऊन जातो. तर आंब्याचा रस हा काळा कधी पडतो तर जेव्हा आपण तो मिक्सरमध्ये, आता बऱ्याच म्हणजे प्रत्येकजण असं मिक्सरमध्येच आमरस झाला की फिरवत असतो, त्याच्यामुळे तो घर्षणाने आंब्याचा रस हा काळा पडतो. तर जर आपण मिक्सरमध्ये नाही फिरवला आणि असा काचेच्या भांड्यात जर ठेवला तर आमरस अजिबात काळा पडत नाही.
तर आता इथं बघा ही कोय बघा पूर्ण एकदम अशी धुतल्यासारखी कोय झाली आहे. तुम्हाला आत्ता कोय धुवायची पण गरज नाही. तर पूर्ण अशी ही स्वच्छ झालेली आहे कोय. त्याच्यात थोडासा पण आंब्याचा रस राहिलेला नाही. आणि जरी तुम्हाला वाटलं की एखाद्या कोयमध्ये आंब्याचा रस राहिला आहे तर तो तुम्ही नंतर धुवून घेऊ शकता. अशाच पद्धतीने मी हे सगळे आंबे असे झाऱ्यावर घासून घेऊन मस्त असा हा आमरस तयार करणार आहे. एकदम घट्टसर आणि प्युअर असा हा आमरस तयार होतो. रसासाठी आपल्याला आंबा केशर आंबा किंवा देवगड हापूस किंवा रत्नागिरी हापूस याच आंब्याची निवड करायची आहे. कारण त्याला रस पण चांगला पडतो आणि चव पण चांगली असते आणि रंग पण त्याचा छान असतो. तर याच आंब्याची निवड करायची. बाकी लालबाग किंवा दुसरे आणखीन भरपूर सारे प्रकार असतात तर ते रसासाठी न वापरता किंवा मग पायरी पण आपण रसासाठी वापरू शकतो. पण पायरी नाही मिळाली तर मग हापूस तर सगळीकडेच मिळतो. पायरी खूप कमी मिळते. आमच्याकडे तर कमीच मिळते. म्हणजे मग आम्ही हापूसच आंबा रसासाठी घेतो. तर हा माझा पूर्ण सगळा आंबा चोळून झालेला आहे त्या झाऱ्यावर. तर बघा किती छान रस पडलेला आहे. हा प्युअर एकदम रस आहे. असा जर तुम्ही हवाबंद डब्यात किंवा पातेल्यात किंवा डब्यात वगैरे ठेवला फ्रीजमध्ये तर हा एक 7 ते 8 दिवस हा आमरस आहे. ह्याला काहीही होत नाही कारण याचा आणि पाण्याचा कुठेही संपर्क आलेला नाही आहे. ना आपण मिक्सरला फिरवला आहे. त्याच्यामुळे तो काळा पण पडणार नाही. त्याचा रंग पण आहे तसाच राहील आणि तो टिकत पण राहील. आणि रस आता त्याच्यात तुम्हाला जर पाणी पाहिजे असेल तर पाणी टाकू शकता. दूध पाहिजे असेल तर दूध घालू शकता. आता इथं मी आज रसात गूळ घालणार आहे. त्याच्यामुळे मी इथं ही सुंठ जी आहे ती सुंठ बारीक करून घेतलेली आहे. विलायचीचा मी वापर केलेला नाही. गूळ घातल्यामुळे मी सुंठ आणि जायफळाचा वापर करणार आहे. तर ही सुंठ थोडीशी मी अशी खलबत्त्यात बारीक करून घेतलेली आहे. सुंठ म्हणजे एक वाळलेला आल्याचाच एक प्रकार असतो. आलं म्हणजे आल्याचाच प्रकार असतो. पण आलं ओलं असतं आणि सुंठ म्हणजे वाळलेलं आलं. तर हे सुंठ मी अशी वाटून घेतली आणि गाळणीने अशी गाळून घेतली कारण त्याच्यात बरेच रेषा असतात. तर त्या खाताना तोंडात येऊ नये म्हणून मी चाळणीतून गाळून घेतला आणि ती सुंठ पावडर टाकली. आणि जास्त सुंठ पावडर टाकू नका कारण जर तिखट त्याचा थोडासा जास्त दर्प जर आला तर थोडासा रसाची चव बिघडते. नंतर मी जायफळ किसून घातलेला आहे आणि गूळ हे बघा गूळ असा मी एकदम चिरून एकदम मऊ घेतलेला गूळ आहे, केलेला गूळ आहे. गुळाऐवजी तुम्ही साखर पण वापरू शकता पण मी गुळाचा वापर केलेला आहे. गूळ तुम्ही पाण्यात विरघळवून पण घालू शकता जर कडक गूळ असेल तर किंवा मिक्सरला पण फिरवून नंतर रसात तुम्ही टाकू शकता. पण हा एकदम मऊ गूळ होता त्याच्यामुळे मी हे असाच थोडासा चिरून घेतला आणि असाच गूळ मी टाकून छान हा मिक्स करून घेणार आहे. आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्याने त्या पदार्थाची चव वाढते हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. चिमूटभर मीठ टाकलं आणि इथं बघा मी ही कोय जी आहे ती एक कोय टाकायची. जेव्हा केव्हा तुम्ही आमरस करता तेव्हा आमरसात एक कोय टाकायची म्हणजे तो आमरस जो आहे तो आपल्याला बाधत पण नाही खाल्ल्यानंतर. आणखीन आमरस काळा पण पडत नाही. मी लहानपणापासून बघत आली आहे जेव्हा केव्हा आमच्याकडे आमरस करायचे तेव्हा पूर्वीच्या बायका ज्या आहेत, पूर्वी काय फ्रीज वगैरे नसायचे त्याच्यामुळे आमरस उरला तर कुठे ठेवायचा तर तो असाच बाहेर राहायचा. तर तो कोय टाकल्यामुळे जो आहे तर त्याचा रंग पण काळा पडत नव्हता. आणि बायका म्हणायच्या की अशी कोय जर टाकली तर आपल्याला आमरस बाधत पण नाही. म्हणून मी आत्ता पण जेव्हा केव्हा आमरस करते फ्रीजमध्ये असू दे नसू दे तरी पण मी अशी एक कोय आमरसात नेहमीच टाकते. आणि आमरस झाल्यानंतर तुम्हाला जर तो साठवून ठेवायचा असेल तर अशा काचेच्या कंटेनरमध्ये किंवा प्लास्टिकच्या एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही 8-8 दिवस हा आमरस असाच पाणी न घालता ठेवला तर तो राहतो. आणि जर पाणी असेल तर स्टीलच्या भांड्यात वगैरे 1 ते 2 दिवस तो राहतो. आमरस झाला आणि एकदम मी त्याची चव चाखली तर खरंच खूप छान असा हा आमरस झाला होता. ना मिक्सर वापरलेला आहे ना हाताने त्याला कुठं दाबून पिळून काढलेला नाही किंवा पाणी पण टाकलेलं नाही आहे. आणि जी सुंठीचा आणखीन जायफळाचा जो स्वाद होता तो अप्रतिम लागत होता गुळामुळे. तर तुम्ही पण असा विलायची वगैरे साखर आपण नेहमीच वापरतो तर कधीतरी तुम्ही चेंज म्हणून हे गूळ सुंठ आणि
जायफळाचं पूड घालून आमरस करा आणि मी ज्या सांगितलेल्या पद्धतीने नक्कीच एकदा तुम्ही ट्राय करा. आणि रस बघा किती कलर घट्टपणा त्याचा किती छान आलेला आहे. अगदी असं वाटत आहे की तो आपण मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे आणि त्याच्यात कुठेही गाठी पण नाही आहेत, गुठळी पण नाही आहे आणि रंग पण एकदम सुरेख आलेला आहे. तर असा हा माझा रस तयार झालेला आहे. तुम्हाला मी जी ही केलेली आमरसाची पद्धत आहे ती आवडली का नक्की सांगा आणि आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.